मंडप उभारणीचा शुभारंभ आता संपन्न होणार आहे सर्व मान्यवरांच्या हस्ते अगदी काही मिनिटातच या महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरी आणि मावळा फाउंडेशन सातारा यांच्या माध्यमातून आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज या संमेलनाचा मंडप उभारणीचा शुभारंभ सन्माननीय शरदकुमार लिंबाळे सरस्वती सन्मानप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक यांच्या हस्ते, त्याचबरोबर आपल्या महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद जोशी, त्याचबरोबर कार्यवाह सुनीताराजे पवार, कार्याध्यक्ष मान्य विनोद कुलकर्णी, अमोल मोहिते, कोषाध्यक्ष मान्य नंदकुमार सावंत आणि सर्व साताऱ्यातील साहित्यप्रेमी सर्व पत्रकार आणि हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व स्वयंसेवक जे इथं आले सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आज इथं पार पडतोय. मी सर्वप्रथम मान्य लिंबाळे सरांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्यांनी इथे येऊन आम्हाला हा मान दिला आणि या मंडप उभारणीच्या नारळ फोडून शुभारंभ त्यांनी केला. त्याचा उल्लेख विनोदनं त्याचबरोबर सुनीता राजेंनी पण केला की हे 99 असल्यामुळं आपण एक वेगळी ओळख या आपल्या संमेलनाची सर्व साहित्य क्षेत्रामध्ये आणि महाराष्ट्रात जे येणारे सर्व राज्यात येणारे जे त्यांच्यामध्ये राहावी हा आपला प्रयत्न आहे आणि नक्कीच त्या पद्धतीनं आपलं नियोजन सगळ्यांना एकत्र घेऊन मी मागं सुद्धा ज्या वेळेला विश्वास पाटील साहेब आपल्या शाहूकाला मंदिरला आले होते त्यावेळेला पण सांगितलं की हे नुसतं सातारचं नाही आहे, हे सातारा संपूर्ण जिल्ह्याचा आणि सगळ्यांनी याच्यामध्ये आपला सहभाग द्यावा आणि हे सगळ्यांसाठी आपल्या जिल्ह्याचं आहे. नुसतं सातारा शहरापुरतं किंवा शहराचं नाव होणार ते जिल्ह्याचं आपलं नाव होणार आहे. राज्यातनं देशातनं, राज्य पण म्हणणं चुकीचं होईल खरं म्हणजे, देशातनं लोक या संमेलनाला भेट द्यायला इथं येणार आहेत आणि फार मोठा हा जिल्ह्याच्या दृष्टीने एक कार्यक्रम हा होतोय. खरं म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुकांमुळं या बाकीच्या जे काही उभारणी किंवा बाकीचं जे काही नियोजन आहे त्याच्यामध्ये मला काही फार वेळ देता आला नाही, स्वागताध्यक्ष जरी असलो तरी, पण विनोदच्या वेळोवेळी सूचना, वेळोवेळी त्याच्या काही अडचणी आल्या तर त्याचं नेहमी माझ्याशी संपर्क असायचा आणि त्याप्रमाणे आपण नियोजन जे आहे ते करत चाललोय. अजून बरंच काही करायचंय या संपूर्ण परिसराचं पण. परवा इथलं पण थोडी दुरुस्ती वगैरे या स्टेडियमची आपल्याला करून घ्यायची आहे. एक थोडं संमेलन म्हणलं की त्याचं वातावरण निर्मिती ही होणं गरजेचं असतं शहरामध्ये सुद्धा. तर त्याचं पण आपल्याला कार्यक्रम जे आहेत ते आता आपल्याला घ्यायचे, कारण आता आपल्याकडे काही आपल्या जिल्ह्यामध्ये काही कुठं निवडणुकीचा विषय नाही, त्यामुळं जी काही थोडीफार आचारसंहिता आणि या त्या गोष्टी सरकारी अधिकाऱ्यांना ज्या अडचणी येतात त्या काही शासकीय यंत्रणेला पण आता राहणार नाही व आपल्याकडे दिवस कमी राहिले. या कमी दिवसांमध्ये सुंदर आणि चांगलं नियोजन आपल्याला या संमेलनाचं जे आहे ते यशस्वी करण्यासाठी करायचंय आणि नक्कीच त्याप्रमाणे आपण काम करू. मिलिंद जोशी सरांना मी 100% सांगतो की आपण ज्या हे अपेक्षेनं आमच्यावर सगळ्यांवर ही जबाबदारी दिली ती अपेक्षा सातारकर म्हणून आम्ही सगळेजण 100% पार पाडू एवढी खात्री मी आपल्याला सर्व आमच्या सातारकरांच्या वतीनं नक्की देतो. आणि त्याचा उल्लेख केला की हे आपलं सातारचं झाल्यानंतर पुढचं जे तुम्ही शतकपूर्तीचं संमेलन घेणार आहे नक्कीच तुम्हाला सातारचं जे काय आहे ते म्हणजे संमेलनाचं हे पुसून टाकण्यासाठी भरपूर प्रयत्न करायला लावू आम्ही. तसं आम्ही तुम्ही पुणे म्हटलं की पुढंच असणार. आम्ही काय पुण्याची आम्ही काय, कारण पुन्हा हे साहित्याचं सगळ्यातच माहेरघर आहे, विद्येचं माहेरघर आहे आणि शेवटी पुणे म्हटले की शहर पण आपल्यापेक्षा फार मोठं आहे त्यामुळे नक्कीच पुढं असणार. पण
तुम्हाला नक्कीच प्रयत्न करायला लावू आम्ही की थोडं एवढं तरी आम्ही नक्की तुम्हाला सातारकर सांगू शकतो. कारण तशा पद्धतीनं आमचे सगळे कार्यकर्ते, स्वयंसेवक म्हणा, पदाधिकारी म्हणा, सगळेजण विनोद बरोबर सगळेजण कामाला लागलेत आणि नक्की ते करू. विनोदनं मला सांगितलं आता शेवटी सगळे हे करायला हे सगळ्यात महत्वाचा विषय असतो तो म्हणजे पैसे. सरकारकडनं आपल्याला काही ठराविक मर्यादित रक्कम मिळते, बाकीची सगळी आहे ती शेवटी आपल्याला सातारा किंवा आपल्याला उभा करायला लागतो. आता कुणी काय दिलं ह्याच्यात दिलं हे महत्वाचं आहे. कुणी का दिलं काय संबंध याच्यापेक्षा दिलं, देणगी स्वरूपात दिलंय, रितसर कायदेशीर सगळ्या परवानग्या हे करून दिलेलं आहे. त्यामुळे काय त्याचंही नाही, देणं महत्वाचं आहे. आता आपण पण ह्याच्यामध्ये बघतोय की सातारमध्ये आहे लोक बऱ्याचशांकडे, पण देताना किती ते विनोदला जरा थोडी वेगळी आयडिया करायला लागते. एखाद्याचं टार्गेट जर अचीव्ह झालं नाही म्हणून राहू दे, हेच नको, नंतर बघू आपण काय. विनोदने एकदा नंतर बघू म्हणलं की त्यांना कळतं की कुठं तर मग 4 दिवसात क्रमशः लागलं मग पळापळी चालू होती सगळ्या. तर शेवटी आता पर्याय नाही. आता एवढा मोठा कार्यक्रम होतोय, सातारकरांनी खरं म्हणजे सगळ्यांनीच मोठ्या मनानं याच्यामध्ये आपला सहभाग घ्यावा. काय परत होणार नाही. आता 33 वर्षांनंतर आपल्याला मिळालं, हे मिळाल्यानंतर पुढे कधी मिळेल हे आपण सांगू शकणार नाही. कारण शेवटी राज्यामध्ये सगळ्यांची मागणी असती, सगळी शहरं आहेत. आपल्या बरोबर पण इतर शहरं होती. मला वाटतं आपल्या बरोबर इचलकरंजी, कोल्हापूर, ही सगळी औदुंबर वगैरे ही सगळी शहरं होती. तरी आज आपलं सातारचा निर्णय मिलिंद जोशीचं, सुनीता राजे आणि बाकी सगळे जे त्यांच्या समितीमधले होते यांनी केला. आपण सुद्धा सर्व सातारकरांनी थोडं मोठ्या मनानं संमेलन यशस्वी करण्यासाठी निधीच्या स्वरूपात, बाकीच्या स्वरूपात जिथं मदत लागेल तिथं सगळ्यांनी दिली पाहिजे अशी नक्कीच माझी एक अपेक्षा म्हणा किंवा एक हक्काची मागणी म्हणा की आज मी सातारकरांच्या पुढे ठेवू इच्छितो. बाकी आम्ही जे करायचं ते करतोयच आणि नक्कीच या विषयामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही. कारण शेवटी आपल्याला हा सगळ्या संमेलनाचा जो काही आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीनं यशस्वी करायचं. आणि यावेळेला आपण 4 दिवस ठेवतो, नाही तर नेहमी 3 दिवस बरोबर ना, नेहमी 3 दिवसाचं असतं, पण आपण यावेळेला 4 दिवसात हे केलंय. तर एकच आहे की सगळ्या आता महानगरपालिकेच्या निवडणुका बरोबर त्या 4 दिवसातच फॉर्म भरणं, माघार घेणं, त्याचा आपल्यावर परिणाम नाही. पण मला आता एकच भीती वाटते की आपण जे बाहेरनं सगळ्यांना, मुख्यमंत्र्यांना आपण बोलवले, अजितदादांना बोलवतोय, त्यांचं आता कसं नियोजन होतंय ते थोडं आता मला जरा त्याची धाकधूक लागली. कारण मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, या सगळ्या महानगरपालिका ज्या आहेत ह्या थोड्या अटीतटीच्या महानगरपालिका आहेत. आणि बरंच आपल्याला पण सगळ्यांना माहिती आहे की राज्याचं बरंच राजकारण जे आहे या 2-3 महानगरपालिकांवर म्हणजे त्याची पुढची दिशा ही ठरणाऱ्या अशा या महानगरपालिकांच्या. पण आपण नक्कीच आपलं नियोजन, मुख्यमंत्र्यांना आपण निमंत्रित केलंय, अजितदादांना आपण निमंत्रित केले, बाकी आपले राजकीय सामाजिक क्षेत्रातले अनेक लोक आपण बोलवले आणि नक्कीच त्यांचं नियोजन आम्ही करू. परत एकदा मी माननीय शरण कुमार लिंबाळे सरांचं मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांच्या वतीनं. आणि सगळ्यांनी जसं आज आपण ज्या उत्साहानं आलाय, हा उत्साह आपल्याला हे सगळं कार्य जे आपलं संमेलनाचं हे पार पडत तोपर्यंत असंच ठेवायचं आहे. त्यात कुठेही उत्साहामध्ये आपल्या कमी काही पडता उपयोगी नाही, एवढं सर्वांनी लक्षात ठेवावं एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.